हा आपुलिया हिता हा जो असे जागता आपुलिया हिता धन्य माता पिता तया ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू उतरील बैल पारू भवनदीचा किंवा दत्त माझा तीन शिरे सात तया माझे दंडवत महिमन पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वयी गिरा अथावाच सर्वस्व स्वमती परिणामावधी गृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, जो भगवत भक्ती करणारा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा ज्याच्या घरामध्ये आहे, त्याचा हा अभंग पाठ, हरिपाठ ज्याला पाठ आहे त्याचा हा अभंग पाठ, टाळकरी जो उभा आहे त्या प्रत्येकाच्या अभंग पाठ आहे। अर्ध्या महिलाचा अभंग म्हणताना म्हणत होत्या म्हणजे त्यांचाही पाठ आहे। बहुतेक हा अभंग प्रत्येकाच्या पाठ आहे, पण अर्थ कुणालाच माहिती नाही, अर्थाकडे दुर्लक्ष आहे। काही लोकांचा गैरसमज असा आहे स्वपा अभंग घेतला म्हणजे महाराज जरा कमी दर्जाचा, असं लोकांना वाटत राहतं। जयाची येद्वारी उजळले भाग्य आता आपुलिया हिता देवाची येद्वारी पाठ झालेली असतात ना, कायम कानावरती पडून पडून ते मुप्पाठ झालेलं असतं, पण त्याचा अर्थ, हरिपाठाचा अर्थ कुणाला माहित, नुसते म्हणतात लोक पाठ आहे पण त्याच्या अर्थाकडे दुर्लक्ष आहे। इतका सुंदर अभंग आहे महाराज हा, आत्तापर्यंत तुम्ही याचा अर्थ असा ऐकला नसेल, इतका गोड अर्थ आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाचा देण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या धुमाळवाडी देवकरवाडी गोटवड्याच्या या वाडीमध्ये गेल्या 53 वर्षापासून दत्तभक्ताची मांदियाळी म्हणून प्रसिद्ध असणारे हे गाव आहे आणि दत्तप्रभूच्या प्रांगणामध्ये एक 5-7 वर्षापूर्वी आमचे जीवन मामा खानेकर यांनी मला आमच्या रवी दादाकडे जेवायला आणलं होतं। त्यावेळेला बंगला नव्हता, साधं घर होतं। बरेच दिवस झाले, 10 वर्ष होऊन गेले असतील त्याला। जीवन मामा आज नाही आहे, असते तर पुढंच बसले असते। फार गोड व्यक्तिमत्व होतं, वारकरी संप्रदायाचं मोठं काम त्यांनी या भागामध्ये केलं। गेला निघून गेला। काल भरत महाराज त्यांनी सांगितलंच असेल की उत्तम ऐकणारा श्रोता होता म्हणे, भरत महाराजांनी काल सांगितलं। असे जीवन मामांनी मला रवी दादांकडे आणलं होतं जेवायला। त्यांच्या आईनं भाकरी आणि ती पातळ भाजी करून मला त्यावेळेला जेवू घातलं होतं। अजूनही त्याची आठवण आहे आणि त्या संबंधातून नातं जुळलं गेलं आणि मग रवी दादा माझ्या सुखदुःखामध्ये सामील झाले। माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला म्हणा, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला म्हणा, रवी दादा, आमचे बापू आणि सचिन शेठ, तिघांची जी मैत्री आहे, म्हणजे बापू मुदखेड गावचे बापू असतील, आमचे सचिन शेठ तापकीर जे गावचे माजी सरपंच राहिलेले आहे,
आणि त्या दोघांच्या माध्यमातून रविदादांची ओळख झाली. जीवन मामा असा हा परिवार होता. मामा गेले, पण आता आमची ही 3 मित्र आणि या 3 मित्राच्या द्वारे दादा आणि आबा म्हणजे रविदादा आणि तिकडे रजनीकांत आबा, त्या आबानं कीर्तन ऐकलं यूट्यूबला, टीव्हीला एकदा शिवा नाव्याचं उदाहरण ऐकलं आणि ते कीर्तन ऐकून फोनच लावला मला. म्हटले महाराज तुमचं शिवा नाव्याची कथा ऐकली आणि डोळ्याला पाणी आलं. तेव्हापासून आणखीन प्रेम जुटलं. म्हणजे असं गोड परिवार आहे. आमचे दोनही बंधू अगदी घरातले आहेत. परिवारच आमचा आहे हा वारकऱ्यांचा. आणि त्या संबंधातून धुमाळवाडीचं आमचे रविदादा धुमाळ, रजनीकांत दादा धुमाळ, आधी करून जी दत्तभक्त आहेत, चंद्रकांत नाना, आधी करून जी नावपत्रिकेला आहे त्यांच्या वतीनं प्रतिवर्षी 53 वर्षापासून वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज धुमाळ यांच्या आशीर्वादातून 53 वर्ष झाले दत्ताचं मंदिर आहे, अधिष्ठान आहे, पूजा आहे, त्यांची सेवा आहे. आणि दत्तप्रभूच्या कृपेनं मिळालेलं हे त्यांना सौंदर्य आहे. सत्तेचं असेल, भक्ती श्रीमंतीचं असेल, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. श्रीमंत माणसं खूप आहेत, पण धर्मासाठी, दानासाठी, वारकऱ्यांसाठी, एक विचारासाठी एकत्रित येणारी कमी आहेत. आणि त्याच्यामध्ये जी माणसं एका विचारानं येत असतात ती काहीतरी देवाचे अंश घेऊन प्राप्त झालेली असतात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या संबंधातून आमच्या रविदादा धुमाळ यांनी खूप आग्रह केला. 2-3 वर्षापासून चाललं होतं, पण माझ्याकडूनच थोडीशी अडचण निर्माण व्हायची दत्त जयंतीचा प्रेड असल्यामुळं. यावर्षी थोडं लवकरच मग बापूनं, सचिन शेटनी लवकरच सांगितलं की यावर्षी आपल्याला रविदादाचं कीर्तन करावं लागेल. आणि आमच्या सर्व मित्रवर्यांच्या माध्यमातून ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं, धुमाळवाडी असेल, देवकरवाडी असेल, या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं रविदादांनी आमच्या पदरामध्ये गाठली. आणि आज त्या कीर्तनाच्या निमित्तानं आपण आणखी एक कीर्तन करून आलो आम्ही. संबंधातलंच वाढदिवसाचं 5 ते 7 म्हणून थोडं 6:15 झाले यायला. जास्त वेळ मी घेणार नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या पूर्वी सगळे पोरं त्याच शाळेत शिकायला जायचे. आणि जिल्हा परिषदेची शाळा पूर्वी सायकलवर मास्तर यायचा. मास्तरची सायकल जर येता येता गोटावड्याच्या वाडीत पंक्चर झाली तर मास्तरची शाळा 12ला भरायची, पण सुटताना 4ला सुटायची. तसं आपलं भरताना थोडी उशिरा भरली, पण वेळेत तंतोतंत सोडणार. आणि 2 तास कसं ती कीर्तन त्याच्यात बसवता येईल असं सोडणार. काळजी करू नका. उत्तम अभंग त्याच्यासाठी निवडलाय. परिवार गोड आहे, वारकरी परिवार आहे, दत्तप्रभूची कृपा असलेला परिवार आहे. आणि त्या संबंधातून देवाची भक्ती करत असताना दत्तप्रभूच्या जयंतीचा हा सोहळा, उद्या पांडुरंग महाराजांचं कीर्तन, काल भरत महाराजांचं कीर्तन, आणि मी परिवारातला आहे आणि त्या संबंधानं माझंही कीर्तन आज आयोजित आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, या परिवाराला, धुमाळवाडीला, देवकरवाडीला. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा करत असताना आजच्या कीर्तन साथीला महाराष्ट्राचं वैभव, आपल्या भागाचं वैभव, ज्येष्ठ गायक, अतिशय गोड गळा, पहिली चाल, भैरवी चाल, महाराष्ट्रभर ज्यांची प्रसिद्ध झाली अशी आमचे येवले गुरुजी, प्रसिद्ध नाव आहे, आपल्या भागाचं वैभव आहे. जोरात वाजा, जोरात, फार नाव आहे. अगदी त्यांच्या घरी सुद्धा मी गुरुजींच्या घरी कीर्तनं केली. पाचाण्याला, पुसाण्याला, तिकडं गुरुजींनी कीर्तनं घेतलेली आहेत माझी. फार सुंदर व्यक्तिमत्व आहे, चालीचा ठेवा आहे. भरपूर विद्यार्थी, भरपूर गायक महाराजांनी घडवलेले आहेत. मुळशी भागाचं वैभव आहेत, मावळाचं वैभव आहेत आमचे अरुण येवले गुरुजींना माझं वंदन. तदनंतर आमचे सोमनाथ महाराज साठे, ज्यांनी आत्ताच 7 केली, 5 ते 7ला खूप प्रमाणं म्हणतात. गोडवा आवाजात फार सुंदर आहे. प्रमाणाच्या चालीचा बादशाह त्यांना म्हटलं जातं. असे आमचे सोमनाथ महाराज साठे, त्यांनाही माझं वंदन. दुसरे मयूर महाराज, ज्यांनी नमो ज्ञानेश्वराला चाल लावली. आपल्या भागात एक नवीन गायक, असे उत्तम गायक तयार होत आहे, त्याच्यामध्ये मयूर महाराजांना वंदन. सागर महाराजांचंही मोठं नाव आपल्या भागात झालेलं आहे. ज्यांनी मागं चाल म्हटली ते महाराज. आधी करून आपण उभी असणाऱ्यापैकी सगळी गुणवान टाळकरी महाराज मंडळी, सगळ्यांच्या सगळीच प्रेमाची आहेत बरं. मुळशी तालुक्याचं परमार्थाचं वैभव आपण सगळीजण आहात. कुणी भजन, कुणी चाली, कुणी वारकरी, कुणी दिंडी, कुणी पताका घेऊन, कुणी ध्वज घेऊन प्रमाण म्हणणारी मंडळी आहात. विनेकरी बाबांच्या पासून आपण सगळी महाराज मंडळी, सगळ्यांना वंदन. 2ही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये आमचे शुभम महाराज शिंदे. आत्ताच मला वाटतं कुठंतरी मोठा सन्मान झाला ना तुमचा, मी फेसबुकला का यूट्यूबला कुठेतरी पाहिलं. शुभम महाराज शिंदे, मोठं नाव आहे, मुळशी तालुक्याचं वैभव आहे. तयार वादन आहे आणि चांगलं वाजवणं, अगदी गोड हसणं, गोड वाजवणं. जेवढं लागतं तेवढंच मीठ भाजीमध्ये एखादी सुगरण टाकते, तसं सुगरणचं वाजवण्याचे तुमच्या मुळशी तालुक्यात माणसं आहेत महाराजी. त्यामध्ये आमचे शुभम महाराज शिंदे, त्यांनाही माझं वंदन. दुसरे आता योगायोगानं तबला लावलाय आमचे दिगंबर महाराज कुठे आहेत, भजन सम्राट, त्यांचे चिरंजीव आहेत बरं काय, आदिनाथ महाराज कुठे, त्यांचं नाव आदिनाथ आहे.
आणि त्यांचे वडील फार प्रसिद्ध आणि ते पण आता प्रसिद्ध झाले, फार गोड. पांडुरंग पवारांकडे शिकलेले आहेत, गुरुजींकडे पुन्हा खंडाळकर गुरुजी असतील, कल्याण गुरुजी असतील, यांची भजनं वाजवायला पटाईत आहेत, फार प्रसिद्ध नावे. त्यांच्या वडिलांनी काकड्याच्या चाली प्रसिद्ध केलेल्या आहेत. बंकट स्वामींच्या ज्या चाली आहेत त्या सगळ्या चालींचा ठेवा यांच्या वडिलांकडे आहे. काशीरामबुवा इडोळीकर आणि दिगंबरबुवा कुटे नाव प्रसिद्ध आहे, त्याच्यात काशीरामबुवा गेले. नामनिष्ठ होते, रामकृष्ण हरी जप म्हटल्याशिवाय सप्ताहातलं कीर्तन संपू देत नव्हते. असा एक आमचा नामनिष्ठ व्यक्ती गेला आणि त्याच्यानंतर आता दिगंबर बाबा राहिलेले आहेत. फार गोड व्यक्तिमत्व आहे, माझ्यावर खूप जीव आहे त्यांचा. त्यांच्या भागात जिथं कीर्तन असेल दिगंबरबुवा येणार म्हणजे येणार. त्यांच्या चिरंजीवाचंही प्रेम जुटलंय, बरं वाटतंय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अगदी या आमचे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज, तुम्हालाही माझं वंदन. आणखी आत्ता ज्यांनी कीर्तन वाजवलं आपल्या भागाचं वैभव, ज्यांची संस्था मोठी बनलेली आहे, 100 विद्यार्थी खालच्या घोटावड्याच्या खाली मुळशी पट्ट्यामध्ये या सह्याद्रीच्या कपाऱ्यामध्ये मोठी संस्था झाली. हो, 100 विद्यार्थी सध्या आमच्या वैभव महाराजांकडे पखवाजाचं शिक्षण घेतात आणि गोड व्यक्तिमत्व आहे. दोघेही पती पत्नी वारकरी आहेत आणि चांगलं काम आहे. त्यांचे बंधू पण मोठे महाराज आहेत, चांगलं विद्वान आहेत. ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, गाथा मुखोद्गत आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा तुमच्या घरात आहे, फार गोडवा आहे. वैभव महाराज धुळे, तुम्हालाही माझं वंदन. मोठ्या मनानं ते म्हटलं मी कीर्तन ऐकतो, नाही तर वादक आता ज्याचा त्याचा पकवाज घेऊन तयारच आहे, पण आता ते मोठ्या मनानं थांबले. आणि आता आलेच होते सगळे म्हणून कुणीतरी वाजवायचं, कुणाला तरी मान द्यायचा. नाही तर इथं काय कमी कीर्तनकार आहेत का? फक्त तुम्ही मान दिलेला आहे. शृंगारीले बाळ कौतुके तुकोबाराय म्हणतात, प्रत्येकाला आपण कौतुकानं सजवतो. नाही तर आज चौरंगीनाथ महाराज काय तयार आहे, कमी तयार आहे का? फार तयार येतात ते चौरंगी महाराजन, वैभव महाराजन, बसलेल्यापैकी अजून काही तयार मंडळी आहेत, पण आता सगळी अशी मान देतात एकमेकांना. आमच्या रविदादाचा सगळ्यांना बोलवण्याचा निर्धार आहे की माझ्या तालुक्यातली प्रत्येक व्यक्ती माझ्या घरी आली पाहिजे, माझ्याकडून त्याला अन्नदान झालं पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे. दत्त जयंतीच्या निमित्तानं माझ्या जीवनातला काही तन मन धनाचा उपयोग तालुक्यासाठी, गावासाठी, मातीसाठी झाला पाहिजे, हा त्याचा उद्देश असतो. आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण एकत्रित येतात. राहुल महाराज असतील, राहुल महाराज आदी करून आपण बरीचशी मंडळी, बसलेल्यापैकी महाराज मंडळी, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचं ओम साई बरोबर ना, हे जे शूटिंग करतायत यांनी आता मागे एक माझी क्लिप केली होती, फार हुशार आहे. इन्स्टाला आहे, पुन्हा सध्या इन्स्टा भरपूर चालतंय, त्यामुळे अगदी इन्स्टाला मुलं मुली रील्स वगैरे चांगल्या चालल्यात त्यांच्या. त्याचं काळच आहे आता सोशल मीडियाचं. ओम साई जे आहे यूट्यूब चॅनल फार सुंदर, आता तुम्ही त्याच्यावर पहा. चांगली चांगली कीर्तनं त्यांच्या यूट्यूबला आहे, त्यांचं शूटिंग आहे, त्यांनाही धन्यवाद. सिस्टीम अतिशय गोड आहे, आमच्या मनाची, आवडीची, सगळ्या आपल्या कलाकार गुणीजन महाराजांच्या आवडीची, या भागातली प्रसिद्ध आहे. ती दही लावली निथं कशा आले बोल की धावतच वार, माझ्या अगोदर हजर आहेत. सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद. आधी करून चोपदार, भालदार, विनेकरी बाबा आहेत. मुळशी तालुक्यातला प्रत्येकजण संप्रदायाचे महाराज आहेत बरं, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो आपण. सगळी भाविक मंडळी, आमची देवकरवाडी ज्यांनी पहिल्यांदा मला या भागात आणलं, पुणेरी वाडा होता पण आता बंद केला म्हणे, पण आता हे आमचे प्रसिद्ध, मी पहिल्यांदा देवकरवाडीला आणलं, मला शेळकेवाडीला आणलं, देवकरवाडीला आणलं. खूप कीर्तनं या भागात माझी, त्या काळात गवारेवाडीचा काला, ही सगळी अशी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. पेटीवादकही गोड आहेत, त्यांनाही वंदन. आमच्या संगतीमध्ये आमचा गणेश असेल, बापू, सचिन शेठ, फार माझ्यासाठी 4 वाजल्यापासून आहे सचिन शेठ. तर कमाल आहे, एवढं सोडून थांबले तुम्ही, नवले. माझ्यासाठीच नाही, वारकरी संप्रदायासाठी काम करताय तुम्ही, फार चांगलं काम आहे. अशी सगळी मंडळी, सगळ्या कलाकारावर, गुणीजनावर प्रेम करणारे आपण आहात. रविदादाचा परिवारच गोड आहे, सगळी फॅमिली सुंदर आहे, गोडवा आहे. धर्म, देश, देव आणि तीनही देव, देश आणि धर्मासाठी जगणारी मंडळी आहे. म्हणून या सगळ्या परिवाराला धन्यवाद, आबांना धन्यवाद, दादाला धन्यवाद, बहुतेक आलेल्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. दत्तप्रभूच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून 1 तास लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला संतांनी जाग केलेलं. प्रश्न असा आहे की जाग कोणाला करावं, जो झोपलेला आहे तो. आपण तर कायमच जागेत ना, 9 ते 11ला जागे, 7 ते 9ला जागे, त्याच्या पुढे 11 ते 4 जागराला जागे. आपण कुठं झोपलेले आहेत महाराज? जागे बाहेर आत निजले, संत म्हणतात. आपण बाहेरून जागे, आतून जागे नाहीत. अज्ञान आहे आपल्या ठिकाणी, संतांनी आपल्याला अज्ञानातून जागे केलं. आता जागा रे भाईनो जागा, इतके गोड प्रमाण आहेत, फक्त लक्ष देऊन ऐका. आता जागा रे भाईनो जागा, संतांनी जाग केले. चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. किती मोठी जागृती बघा. जगजोगी
जगजोगी जागे जाग बोलती जाग व्हा जाग व्हा जाग व्हा उठा किची माय बाप कैशी लागली झोप किंवा उठा सकळ जन उठा जागी व्हारी आता हजार प्रमाण आहेत बघा जाग करणारी किती प्रमाण आहेत पाठ आहेत आपल्या महाराज हे माहिती आहे आम्हाला सगळे कीर्तनकार सांगून गेले तर आम्हाला पाठ झालंय आमच्या जाग व्हा जाग व्हा जाग व्हा माहीतच आहे आम्हाला जाग कुठं कुठं राहायचं ते सांगा कुठं जाग राहिलं पाहिजे सप्ताह केलाय आम्ही दत्त जयंती 53 वर्षापासून आहे रोज वेगवेगळे महाराज येतात आम्ही त्यातला संसारातला वेळ कीर्तनाला देतो आमचं एवढं गोड चाललंय आम्ही नेमकं जाग कुठं कुठं राहिलं पाहिजे आहे का संतांनी आपल्याला कुठं कुठं जाग केलं आहे का धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून या 7 गोष्टीसाठी जाग राहायचे अभंगातली प्रमाण आहे ती बरं का कुठं कुठं जाग राहायचं पहिला शब्द आला धन आता धनावर कोणी बोलायचं धनावर कोणी बोल जो बोलणार आहे तोच ठरून आलाय सध्या आपण ठरून येतो त्यामुळे आता आपल्याला अधिकार राहिला नाही बोलायचं म्हणजे आमचे मारुती बाबा वैकुंठवासी घुले बाबा शांतीब्रह्म मारुती बाबा अजून बोलत नाहीत ते बंडाता त्या बोलत नाहीत ही जी लोक बोलत नाहीत ना ती साधू आहेत नीट आहे का मग आपण धनावर बोलायचं नाही का किंवा धन घ्यायचं नाही का धन द्यायचं नाही का धनाच्या ठिकाणी जाग राहायचं म्हणजे श्रीमंत व्हायचं नाही का घर बांधायचं नाही का पैसे कमवायचे नाही का नेमकं काय बाबा धनासाठी जाग राहायचं म्हणजे काय तर याचा अर्थ असा आहे धनानं तुम्ही श्रीमंत होऊ नका असं संत म्हणत नाही भरपूर पैसे कमवा भरपूर श्रीमंत व्हा पैशाला विरोध नाही संत श्रीमंत आहेत महाराज संत गरीब नाहीत तुमच्या डोक्यातून काढून टाकाय काही लोकांनी आमच्या अशा कथा सांगितल्या संतांच्या पार गरीब करून टाकलं त्यांना संत गरीब नाहीत महाराज तुम्ही आळंदीला जाणारी मंडळी आज सगळी जवळ आहे आळंदी कधी माऊलीच्या मंदिरात गेले ना लक्ष देऊन ऐका माऊलीच्या मंदिरात पहिला जो गाभारा आहे ज्याला माऊलीच्या समाधीच्या अगोदरचा गाभारा त्या गाभाऱ्यामध्ये बारीला आपण दर्शनाला लागलो ना माझ्याकडे बघा असं संगमरवरी दगडावरती कोरून लिहिलेलं आहे कोरून की या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम तत्कालीन परिस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या स्वखर्चातून झालेलं आहे काय 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 ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वर्गणीतून नाही स्वखर्चातून झालेलं आहे नीट ऐका मंदिर बांधायला सगळं गाव एकत्रित आलं तरी काही गावची मंदिर अपूर्ण आहे सगळ्या गावाची वर्गणी आहे तरी मंदिर कळसच राहिलाय भिंतच राहिली कलरच राहिलाय मूर्ती आणायची राहिली जाऊ आता असे खूप मंदिर आहेत एकटे तुकाराम महाराज जर ज्ञानोबारायांच्या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम करायला पैसे देतात गरीब आहेत का ते गरीब माणसं पैसे देऊ शकतात मी काय सांग कळतंय ना तुम्हाला गरीब नाही आहेत तुकाराम महाराज त्यांना गरीब बनवलंय तुम्ही ते गरीब नाही आहेत ज्ञानेश्वर महाराजांचा सगळा इतिहास तपासा त्यांचे पंजोबा त्यांचे खापर पंजोबा बीड जिल्ह्याचे चीफ होते त्या काळातले 53 गावाचे मालक होते श्रीमंत आहेत ते पुन्हा सांगतो संत गरीब नाहीत पैठणचे नाथ महाराज भिकारी जर घरी आला तर त्याला सोन्याच्या ताटात जेवण वाढायची गरीब नाही आहेत संत कोणतेच गरीब नाही आहेत मग आपल्याला धनासाठी जाग का करतात तर त्याचं उत्तर आहे कुणाचं धन घेता इथं जाग करतात आणि कुणाला धन देता इथं जाग करतात उदास विचार हा उदास विचार वेच करी उदास विचार वेच करी उदास विचार उत्तम व्यवहार उत्तम व्यवहार जोडनिया उत्तम व्यवहार उत्तम व्यवहार जोडनिया उत्तम व्यवहार उत्तम व्यवहार जोडनिया उत्तम व्यवहार
महाराज. किती गोड चाल, किती गोड शब्द आहेत. जोडून या धन, जोडून या धन, धन धन जोडा, जोडा, जोडायला विरोध नाही, थप्पीला लावा, काही अडचण नाही बरं का. सोन्याची बिस्किट खायला नाही, पाहायला कमवा, नाही तर खाताल कधी एखाद्याला, खाऊ नका. सोन्याची बिस्किट कमवा, त्याला विरोध नाही. पण जोडून या धन उत्तम व्यवहारे. कुणाचं धन घेता जाग राहा, आणि कुणाला देता रविदादा जाग राहा. कुणालाही द्यायचं नाही एक, आणि कुणाचंही घ्यायचं नाही दोन. ऐका, एक कथा सांगतो म्हणजे लगेच येवले गुरुजी डोक्यातच प्रकाश पडेल सगळ्यांच्या. धनाच्या ठिकाणी जाग राहायचं म्हणजे कसं राहायचं. ऐका, ते आपला जसा पुणे जिल्हा आहे तसं पुण्याच्या खालून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि कोल्हापूर जिल्हे लागोलागच आहेत. संपलं पुणे की लगेच सातारा लागतं, खाली भोरच्या पुढे गेलं की कोकण एका बाजूला, सातारा एका बाजूला येतो. आणि मग साताऱ्याला आणि त्या कोल्हापूरला त्या काळामध्ये एक भाऊराव पाटील जन्माला आहे. फार मोठा माणूस होऊन गेला. ते भाऊराव पाटील अशी व्यक्ती होते की ते छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप प्रेम करायचे. आता आपलंही शिवाजी महाराजांवर प्रेम आहे म्हणून काही बिल्ला लावतात, काही खिशाला लावतात, काही टी शर्ट घालतात, काही मिरवणुका काढतात, काही पुतळे बांधलेत, काही शिवाजी महाराजांची आरती करून कीर्तनाला सुरुवात करतात, काही गळ्यात हार घालतात. प्रत्येकाला असं आवड शिवरायांची. ज्याची आवड ज्याला असते. आता आमचे समोर वारकरी बसलेले, त्यांना माऊली आवडतात, त्यांनी शर्टावरच माऊली लावलेली आहे. मला शिवाजी महाराज आवडतात, मी सोन्याचाच बनवून घेतलेला आहे राजा. एक जण मला म्हटलं महाराज कोणी रस्त्याने आडीन तुम्हाला, म्हणलं जाऊ दे, डबल करू, काही काळजी नाही बरं काय. म्हणजे अर्थ काय, आपण त्याला मडवतो, नटवतो, आपल्या आवडीचे असतात ना ते. आपल्याला राजे आवडले की आपण घरावर बांधतो, काही करतो आपण त्याचं. किती नाद आहे, काही काही फोटो लावतात, शिवाजी महाराजाची बेल लावतात, काही आरती करतात. तसं त्या भाऊराव पाटलांचं सगळं प्रेम शिवाजी महाराजांवर, त्यांचा देवच शिवाजी महाराज. त्यांनी काय केलं तर त्या काळातल्या बहुजन समाजाच्या पोरांसाठी संस्था काढली होती. आता हे काय, त्या काळातला इतिहास आता लावायचा नाही, मग आता भांडण होईल. त्या काळामधले ब्राह्मण आपल्या लोकांना शिकू देत नव्हते त्या काळात. आता नका लावू. माऊलीला त्रास देणारे ब्राह्मण आता नाही. लगे आताच्या ब्राह्मणाला बाजूला काढा असं म्हणायचं. आमच्या लोकांना छंदच येते, काय देतात भांडण, आपापसात भांडायचं नाही, मला चालू देते, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपला मुद्दा तिथं नाही, आपला मुद्दा हा आहे त्या काळात ते योग्य होतं, आता ते योग्य नाही. आता उगा हिंदू मुस्लिमाची दिंगल लावून कसं चाललं, उगा अफजल खान फाडायचा सारखा नका, तसं नाही, तसं फाडू नका. तो त्या काळात फाडला तो योग्य होता. राजाने फाडल्यानंतरही त्याची माती केली, त्याची कब्र बांधली राजाने. त्याच्यासाठी ते अजूनही तुम्ही प्रतापगडाचे पाय त्याला कधी गेले ना तर खाली 24 रूमचं बांधकाम आहे. आता मागं ते केस झाली, पाडलं, ते जाऊ द्या. पण मला सांगायचं काय, त्याची कब्र त्या काळात राजांनी बांधली. म्हणजे असा कुठला भांडण करावा हा हेतू त्या काळातल्या लोकांचा नव्हता, किंवा आताही नाहीये. तुम्ही भांडण करू नका, फक्त ऐका. त्या काळातले ते ब्राह्मण, त्या काळातले बरं का, त्यावेळेस एकच विद्या, त्यांनाच विद्या मिळायची, आपल्याला मिळत नव्हती. मराठ्याला, माळ्याला, कुणब्याला, धनगराला, मातंग, सुतार ही यांना मिळतच नव्हती. त्यांना शाळेत प्रवेशच नव्हता. त्या काळात त्या भाऊराव पाटलांनी क्रांती केली. त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संस्था काढली त्या काळात. आणि बहुजन समाजाची पोरं शाळेत जायला लागली, कोणी डॉक्टर व्हायला लागलं, कोणी इंजिनियर व्हायला लागलं, अबकडं कळायला लागलं. क्रांती केली ना महाराज. जशी आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी 100 वर्षापूर्वी क्रांती केली. माळी या, धनगर या, कुणबी या, कोणत्या समाजाचा या, जात विचारली जात नाही, फक्त तुमचं नाव विचारलं जातं. म्हणून मातंग समाजाचा सुद्धा कीर्तनकार आहे, मुस्लिम समाजाचाही कीर्तनकार आहे. हो, मी तर म्हणतो ज्याला जात माहिती नाही असा सुद्धा कीर्तनकार आहे. का ते विचारलं जात नाही आमच्या इथं. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचारण लगे चिंता गुण, सकळ अशी येते आय अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची आकारण, येथे एकची जाण जातीय प्रमाण, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. 1000 प्रमाणे तुमचं पाठ आहेत. किंवा न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. इथं जात मानली जात नाही. मग त्यांनी त्या काळात शाखा सुरू केली, गरिबांची पोरं शिकायला लागली. संस्थेचं ब्रीदवाक्य होतं, शिक्षकाला फीस नाही, म्हणजे शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. अशी संस्था कुठं आता क्रांती होत असते. अशा संस्थेला कोण धान्य देणार. मग गावातले लोक 2-4 टेम्पोनं, कोणी बैलगाडीनं धान्य द्यायचं, कोणी एक पोतं. आपले पोरं शिकतात ना, मग गोरगरिबांची लोक धान्य द्यायला लागली. संस्था चालू झाली, उभा राहिली, बरेच पोरं शिकून निघाले. गुरुजी, येवले गुरुजी. आणि संस्थेला चांगले दिवस आले, पण नेमकं असं झालं, संकट आलं, दुष्काळ पडला.
यावर्षी थोडा दुष्काळच आहे बरं का. तुमच्याकडचं नाही माहिती मला, पण आमच्याकडे बेकार आहे. आमच्याकडे आता याच महिन्यात टँकर सुरू करावे लागतील, कारण पाऊसच पडला नाही महाराज. 4 महिने पाऊसच आला नाही. आला बी तर अवकाळी आला, त्याचा काही फायदा नाही. या बस. विठाला 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 दुष्काळ पडला. यावर्षी दुष्काळच आहे. पूर्वीचा जो दुष्काळ, आताच्या दुष्काळात काय व्हायला लागलं, आता माणसं मुंबईला कामाला येऊ शकतात, पुण्याला येऊ शकतात. घरातले 2 पोर आहेत, एखादा गावाकडं शेती करतो, नाही जमलं काही तर पुण्यात कामाला राहून MIT म्हणा, IT मध्ये म्हणा, शिक्षण करून अभ्यास करून नोकरी लागतो, 10-20 हजार 50-50 हजार कमवतो, घराकडच्या आई वडिलांना सांभाळतो. आता या सुविधा निर्माण झाल्या MIDC वगैरे. त्या काळात तसं काही साधनच नव्हतं. पाऊस पडला नाही की शेतीमध्ये धान्य उगवलं नाही की मग माणसं उपाशीच राहायची महाराज. असा दुष्काळ पडायचा. हो, ते तुम्ही जुन्या लोकांना विचारा. दुष्काळ फार विचित्र असायचा. दुष्काळ पडल्यामुळं जे लोक वैभव महाराज धान्य नेऊन द्यायची, ती धान्य बंद झालं. आता संस्था कशी चालवायची? स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मणी मंगळसूत्र मोडलं त्यांनी. कुणी? भाऊराव पाटलांनी. आणि 1 महिना त्या पैशात पोरांना जेव घातलं. काय माणसं असतील महाराज. इथं आपल्या बायकोचं मंगळसूत्र मोडून आपल्या पोराचं ऍडमिशन करावं लागतं. आता काय काळ आला. आणि त्यांनी त्यांच्या बायकोचं मंगळसूत्र मोडून पोरांना शिकवलं. हो महाराज. लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागले, धर्मवीर म्हणायला लागले. आणि मग लोक त्यावेळेला तुमचं नाव घेतात, मुजरा करतात. नाव झालं त्यांचं. पण आता काय झालं, दुष्काळामुळे 1 महिना भागून गेला. पण आता 2 महिने काय करायचं बुवा उन्हाळ्यात. आता जेवणाचं रडायला लागले महाराज. डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. पोरं तर शिकले पाहिजे, पैसे तर नाही आहेत, होतं ते तर मोडलंय, पोरं तर जेवले पाहिजे. मी तर एवढी मोठी संस्था काढली. आता काय, एका श्रीमंत व्यक्तीला माहिती झालं की कोणीतरी भाऊराव पाटील अमक्या अमक्या ठिकाणी संस्था चालवतात आणि त्यांच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना जेवणाला धान्य कमी पडतंय, म्हणून ते बेचैन आहेत. तर त्या श्रीमंत सावकाराकडे भरपूर धान्य होत. त्या सावकारानं काय केलं, ऐका ऐका रविकांत दादा, लई गोड उदाहरण. कुणाचं धन घ्यायचं नाही बरं का साठे महाराज. कुणाचं धन घ्यायचं नाही. सागर बाबा, कुणाचं धन घ्यायचं नाही. मयूर महाराज ऐका, हो कीर्तन त्याच्यासाठी. कुणाचं धन घ्यायचं नाही हा सिद्धांतावर आपण आहोत. आणि मग त्या सावकारानं पत्र पाठवलं, भाऊराव पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं तुम्ही साताऱ्याला या, मी तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो, तुमच्या पोरांच्या जेवणाची व्यवस्था करतो. धावतच पहिल्या एसटीनं सकाळी ते भाऊराव पाटील सावकाराच्या घरी पोहोचले. चांगलं वाटलं त्यांना, कोणीतरी दाता भेटला. ऐका ऐका, तोपर्यंत सावकार श्रीमंत होता. 400-500 लोक गोळा केली, खुर्ची लावली, भारीतला फेटा आणला, 2-3 हार आणले, गळ्यात घालायला शाल आणली. आणि भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं. माझ्याकडे बघा, त्यांना जरीचा फेटा बांधला, गळ्यात शाल घातली. समोर ते माणसं 400-500 बसलेली. आणि तेवढ्या सगळ्या लोकात ते सावकार म्हटले, वा पाटील, ओ भाऊराव पाटील, तुमच्यासारखी माणसं कमी आहेत. खरंच तुम्ही कर्मवीर आहेत. तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. वा रे वा. अरे समाजासाठी जगता, दुसऱ्यासाठी जगता. असे लाखो वर्षातून एखादा माणूस जन्माला येतो. खरंच तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका म्हटले. तुमच्या कामाला, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, काळजी करू नका. आज तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो आणि लागलं तर पुन्हा मागा. काळजीच करू नका, आम्ही भरपूर श्रीमंत आहोत. सगळ्याला आनंद झाला. भाऊराव पाटलांचा चेहरा खुलला. पण त्या ओढ्यावर ते सावकार थांबले नाही. ते म्हटले, धान्य देणार आहे, पण माझी एक आट आहे म्हटलं तुम्हाला. आट म्हटलं कीच भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. टंग असं कधी मध्ये विठाला विठा ढाला स्वर सुद्धा त्याच्यातच येणार. बाज असं थापीचं सुद्धा बरं काय. महाराजांची सेवा घडलेली बरं. स्वर असा पक्कम असला पाहिजे माणसाचा बरं. टंग काय 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 ते आनंद झाला. पण ते जुन्या काळातले जे लोक होते ना, आता येवले गुरुजी सारखे जे जुने लोक होते, जुने MS 90-85 जुन्या काळातले लोक आहेत का, वचनाला, आटीला, शब्दाला लय पाळायचे. अरे लय खतरनाक होते महाराज. 1 तारीख दिली ना पाटलानं, 1च तारखेला पैसे द्यायचे. आता तुम्ही तुमच्या मित्राला 1000 रुपये पाठवा, फोन पेला, गुगल पे कर रे, 1000 रुपये परत मागायचेच नाही तुम्ही. परत तो तुमच्या रस्त्यालाच येत नाही. ते तुम्ही इकून चालले ते तिकून गाडी वळवतो, पण ते तुमच्याकडे पाहत नाही. राहिलंच नाही ते देणं घेणं. मित्र ना बऱ्याच जणांना लिंक लागली, याच्यात वापस आली नाही काही.
राहिलंच नाही ते, काळच राहिलं नाही महाराज. असे माझे 5-50 गेलेत गुरुजी, काय नाही परत येत नाहीत ते. बाबा अर्जंट 3000 टाका डिझेलला लागतात. आपण भोळे माणसं दिले, परत पाहायचंच नाही, बोलतच नाही. तू आपल्याला तारीख नाही, भेटणं नाही, रामराम नाही, श्यामश्याम नाही, असं घडतं की नाही. त्या काळात ते लोक तसे नव्हते. ते विश्वास, वचन, आट लय पाळायचे. त्यांनी असं वर पाहिलं, म्हटलं हो सावकार, ते धान्य बिन्य नंतर द्या आम्हाला, आधी तुमची आट काय आहे ती जमते की आम्हाला बघू द्या. काय आट आहे तुमची, फार लक्ष देऊन ऐका. हो, फार सुंदर कथा आहे. ते भाऊराव पाटील असं म्हटल्यावर ते सावकार म्हटले, काही अवघड आट नाही म्हटले, जमण्यासारखी आहे तुम्हाला. काय आट आहे, काही नाही म्हटले, टेम्पो भरून धान्य देतो, तुमच्या पोरांचं पोट भरण्या इतकं धान्य देतो, लागेल तेव्हा देतो, अजून लागलं तर देतो. आट एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला द्या. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, त्यांचा देवच छत्रपती होता महाराज. इतका राग आला त्यांना, तळपायाची आग मस्तकाला गेली, डोक्यावरचा झरीचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले, लालबुंद डोळे झाले आणि लाल डोळे करून सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि ते भाऊराव पाटील त्या सावकाराकडे बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधीच बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचं पोत तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्यानं माझ्या पोराच्या पोटात मी प्रवेश करू देणार नाही. गरज नव्हती का? होती. गरज होती का? नाही होती. हो, कोणाकडून भीक मागून आणेल म्हणले, पण तुमचं धान्य मी माझ्या पोराच्या पोटात जाऊ देणार नाही. एक कण सुद्धा घेतला नाही महाराज. काय गोड कथा. कशासाठी सांगतो, कोण देतय, पापातलं तर देत नाही ना, कोणी नावासाठी तर देत नाही ना, कोणाच्या त्रासातलं तर नाही ना. कोणाचंही घेऊ नका, धनासाठी घेताना जाग राहा. पुढचं ऐका आता, नुसतं तिथं जाग राहू नका, देताना जाग राहा. कुणालाही देऊ नका, त्याची गोशाळा आहे का बघत जा. काही लोक महाराज गोशाळा लगेच फाडली पावते, अरे बघ त्याची आहे का, आधी घरी घेऊन चालला, जरा बघितलं पाहिजे की नाही. त्या चंद्रभागेच्या वाळवंटात ते भिकारी बसलेले असतात बघा. 1-2 पैसा द्यावो धर्माल, लय गोड म्हणतात, लय गोड म्हणतात. रविदादा सारखा माणूस, आमच्या आबासारखा माणूस, सचिन शेठ सारखा माणूस, हो तुम्ही बसलेले श्रीमंत माणसं असे तुम्ही तिथं गेले की ते आपण ते ऐकलं की आपल्याला बरं वाटतं. असं 1-2 पैसा द्यावो धर्माल. 2 मिनिटं थांबतोच आपण ते ऐकून लगे. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं राव आपली पोरगी घरी आहे, आपला पोरगा घरी आहे, त्याला आशीर्वाद लागेल. आपण वारीला आलो, खिशातून 200 रुपयाची पिवळी नोट काढली किंवा जांभळी 500ची काढली, नोटाचे कलर बदलले. पूर्वी वेगळ्या होता, गुलाबी तर बंदच झाली आता. मग ती 200ची पिवळी नोट त्याच्या हातात टाकली, गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला? तुम्ही दिलेलं धन पापात जातं का, याचा विचार आपण केला पाहिजे की नाही. तुकोबाराय म्हणता, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार. विचार करायचा. धनासाठी जागं राहायचं. हो, कुठं कुठं जागं राहायचं कळालं, घेतानाही जागं राहायचं. भाऊराव पाटलांचं उदाहरण, देतानाही जागं राहायचं. एका भिकाऱ्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. चला, धनासाठी जागं राहा. दुसरा शब्द आहे दारा. तारा म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजे आपल्या मराठीत बायको. ज्याचं लग्न झालं त्यानं जागं राहायचं बायकोसाठी. म्हणजे काय, पंक्ती घालू देते की नाही जागं राहायचं, कीर्तनाला येऊ देते की नाही जागं राहायचं, वारीला जाऊ देते की नाही जागं राहायचं. म्हणजे धन दारा. दारा म्हणजे पत्नी. तिसरा पुत्र. पुत्र कुणाला मुलगा नाही, आता इथं सगळ्याला मुलं आहेत, मुलगी आहे, मुलगा आहे. मग मुलासाठी जागं राहायचं सांगितलं आपल्याला संतांनी बरं का. धन दारा पुत्र, मुलासाठी जागं राहिलं पाहिजे ना महाराज, नक्की जागं राहिलं पाहिजे. पोरांसाठी जागं राहा बरं. खतरनाक काळ आला महाराज, इतका विचित्र काळ आला, इतकं धावता काळ आला. प्रत्येक पहिली पासून 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, एवढं तर पुढचं नाही माहिती मला, पण एवढ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे बघा. पहिलीच्या मुलीला काय करायचं मोबाईल? जाऊ द्या, पहिली. माझ्या भावाला मुलगी आहे, तुम्ही वाढदिवसाला आले होते, सिद्धी नाव आहे तिचं. ती आता 4 वर्षाची. 4 वर्षाची. मोबाईल शिवाय ती जेवतच नाही. मला कशाला लोकांना सांगायचं, आपलं पहिलं पाहायचं. काळ असा आला म्हणजे सावधान राहा बरं. मी खरंच सांगतो तुम्हाला, मोबाईल फार विचित्र. काही काही पोरं जेवता जेवता मोबाईल पाहत.
कधी बायको ताट घेऊन जाते मिळ नाही, मातीच खातात. अरे माती गेली माती. अरे वाईट आहे. माझ्या गेवरात तुम्ही आलेले आहेत घरी. आता आमच्या घरी माझ्या बायकोनं सांगितलं मला, शेजारी एक घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच, बरं जाऊ दे त्याचं चुकलं रवी दादा, तो गेला बा गडबडीत. बाईनं तरी पाहायचं ना घरातल्या. तिला काय अडचण, ती जबाबदार मोबाईलच घेऊन होती. तुमच्या काळात नाही मोबाईल. ती मोबाईल तिचं मैत्रिणीला चाललं होतं बचत गटाचे मेसेज, 300 उरले, 250 उरले, 225 राहिले. तिचं आपलं व्हॉट्सअपला मेसेज गुरुजी. त्याला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. पाण्यास तांब्या भरून दिला याला, पाण्यास तांब्याला याला वाटलं आपलंच घर आहे, त्याला काय मिळ नाही. ते खाली बसलं, त्याला मिळ नाही, माझी बाई नाही, तिला मिळ नाही, माझा नवरा नाही. दोघं मोबाईल मध्ये. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरी गंमत आहे, जे ओरिजिनल आलतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय, येडे माणसं हे काय महाराज. अरे रे रे, इतका आधीन जाऊ नका, जरा सावध व्हा रे सावध. इतकं नका रे महाराज. मला वाईट वाटतं, काही काही पोरं आमचे, काही वादक गायक कीर्तनात मोबाईल पाहतात. हो कीर्तनात राग नका येऊ देऊ गड्या, आपण एका घरातले, जरा बोललं पाहिजे कोणतरी. कीर्तनात 2 तास पखवाज वादकांनी वादीवर मोबाईल मांडून पाहावा महाराज. नका नका, त्यांनी तरी नाही ना, त्याची कला आहे ती. 2 तास ते जीवन आहे आपलं. नका मारा. गाणाऱ्याने तर अजिबात नाही. मग अभंगापुरता पहा ना तुम्ही, अभंग नाही सापडत तेवढा मांडून पहा. काही काही पाय तुम्ही कीर्तनात खाली कमेंट येतात महाराज. मग युट्यूबला महाराज ते मोबाईलवाला बघा, ते तुमचा गायक, खाली अशा कमेंट यायला लागले महाराज. काय यायला लागले त्याचं कारण महाराज, कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला. हे महाराज जरा सावध झालं पाहिजे ना, जागं राहिलं पाहिजे ना. आपल्या पोरांसाठी जागरा खतरा आहे, हा फार मोठा खतरा आहे. खरंच सांगतो. हो, त्या 2020 मध्ये दुबईला IPL झालं होतं. IPL माहिती ना पूर्ण तुम्हाला? IPL क्रिकेटचा नादच आहे सगळ्याला आपल्याला. भारत हारल्यापासून जरा थोडा मूड गेला बरं का. भारत काय वर्ल्ड कप जिंकत होता तर मग तर 2-3 वर्ष लोक सोडीतच नव्हते क्रिकेट. का महाराज ते अपसेट झाले सगळे लोक. ते ऑस्ट्रेलियाला कप गेल्यापासून माणसाला क्रिकेटचा फार छंद आहे बरं का. लोक असं म्हणतात क्रिकेट नावाचा खेळ इंग्रजाचा आहे, अजिबात नाही, आपला आहे. देवानं खेळलेला आहे चेंडू फळी. अजून ऋषभ पंत मोडला तरी त्याला तसा चेंडू हाणता आला नाही. अजून त्या लोकेश राहुलला जमला नाही. नवीन आलेला हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन झाला तरी त्याला हाणता येणार नाही. रोहित शर्मा काय, विराट कोहली काय, आता नवीन आलेला तो शुभमन गिल काय, यशस्वी जायस्वाल काय, या पोरांनी अजून नाही. कृष्ण बुडाला ना, कालियाच्या कीर्तनात आपण सांगतो, कालियाच्या डोहात चेंडू पडला, एवढा जोरात चेंडू. देवाचा खेळ आहे महाराज. फार सुंदर नाव आहे त्याला, चेंडू फळी. काय नाव आहे? चेंडू फळी. काल्याच्या कीर्तनात आपण सांगतो की नाही, तो क्रिकेट नावाचा खेळ. त्याच्यामध्ये IPL नावाची एक लीग आहे. ती 2020 मध्ये कोरोना आला होता. पुण्यात गहुंजे स्टेडियम आहे. इकडं ते झाली नव्हती, तिकडं झाली होती दुबईला. आपल्याकडे व्यवस्था नाही. आणि त्या चेन्नई सुपर किंग संघानं त्या मोईन अलीला विकत घेतलं होतं. मोईन अली हा पाकिस्तानचा जन्माचा आहे, त्याचा जन्म पाकिस्तानचा आहे आणि खेळतो इंग्लंडकडून. कुठला खेळाडू आहे? जन्म पाकिस्तानचा आहे, खेळतो कोणाकडून निलेश महाराज? कोणाकडून? इंग्लंडकडून खेळतो आणि खेळाडू पाकिस्तानचा जन्म आहे त्याचा. तो विकत घेतला होता 7 कोटी रुपयाला बरं का. आणि 7 कोटी आता 27 कोटीला मिचेल स्टार आहे तो, पॅट कमीज घेतलाय, पॅट कमीज या वर्षी 27 कोटी. हा मिचेल स्टार घेतलाय ना, 23 कोटीला वाटतं. हा मी पाहत होतो, तुम्ही आपलं पाहतात का नाही, आपलं जरा अंदाज घ्यावा म्हणून. मी रोज पेपर वाचतो राव. तो 27ला ह्यो घेतला आणि 20ला तो पॅन्ट कमीज घेतला. बरोबर आहे. ऐका एवढे पैसे देऊन त्यांना आपण बोलवतो खेळायला. तिला ते पैशाची लीग आहे, आपल्याला काय त्याच्याशी विरोध नाही. ऐका, आणि मग त्या काळात 7 कोटी रुपये देऊन त्या मोईन अलीला आणलं होतं. जाग कसे आहेत लोक याच्यासाठी सांगतो. आणि त्यावेळेला नेमकं ते चेन्नई सुपर किंगचा पिवळा शर्ट आहे आणि पिवळ्या शर्टावर जाहिराती असतात. MRFची जाहिरात, DLFची जाहिरात, कशाची आता ज्या आपल्याला वापरायच्या वस्तू आहेत त्याच्या जाहिराती असतात. आणि ते बिअरच्या बाटलीची जाहिरात होती एका दंडाच्या बाजूवर, किंगफिशर नावाची जी बाटली आहे ना, या दंडावर इथं भाईवर इतकीच भाई राहते, त्याच्यावर अशी किंगफिशरची जाहिरात होती. आणि एक मुस्लिम धर्माचा नियम आहे कोणता ऐका, त्यांच्या धर्मात बिअरची बाटली, दारूची बाटली ज्या शर्टावर चित्र असेल ते शर्ट घालून त्याचा प्रचार करता येत नाही. चौरंगीनाथ महाराज हे त्यांना बालपणात शिकवलेलं आहे. मुस्लिम पोरांना डोक्यामध्ये टोपी घालणं म्हणा, त्यांना मस्जिदमध्ये गेल्यावर हे शिकवलं जातं.
तर पाकिस्तानचा जन्म आहे, पण तो खेळतो कोणाकडून? इंग्लंडकडून. नीट ऐका. आणि त्यानं तो शर्ट पाहिला मोईन अलीनं, आणि त्यानं इंग्लंडमधून फोन लावला युवली गुरुजी चेन्नईवाल्याला, हॅलो मालक, तुम्ही मला विकत घेतलंय, तुम्ही जे आज शर्ट प्रसारित केलं त्याच्यावर दारूची बिअरची बाटली आहे, माझा धर्म ते शर्ट घालायला मला परवानगी देत नाही, एक तर शर्ट बदला नाही तर मला बदला. किती कोटीचा खेळ आहे. रम्मी खेळलो ना महाराज नाही. पोराहो 10 रुपयाचे पत्ते नाही. केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड ब्लॅक, क्लासिक, उडंगरम, पणमा, कोंबडा, मजूर, गायछाप. आपले पोरं नाही 50 रुपयाचे पत्ते खेळणारे. 7 कोटी इंटरनॅशनल खेळ खेळणारा पोरगा आहे. पण अगोदर प्राधान्य कशाला आहे? धर्माला. खेळायला आला तो खेळायला. नीट ऐका. शर्ट बदललं नाही, तो मॅच खेळला नाही. त्याला विचारण्यात आलं तुम्ही खेळत का नाही, तो म्हटला शर्ट बदलला नाही. ऐका, तुम्ही गुगलला सर्च करा. 2020च्या IPL मध्ये शेवटी शर्ट बदलावा लागला. 10 खेळाडूच्या अंगावर बाटली होती. 11वा मोईन अली, त्याच्या शर्टावर बाटली नव्हती. का? त्याला बालपणात जागं केलं त्याच्या मायबापानं. म्हणून तो त्याचा, मी त्यांचं पुढारपण नाही सांगत तुम्हाला, हे आपले कवा पुढारी व्हायचे, हे आपल्याने कवा धर्माचं रक्षण करायचं. आपल्या मायबापानं, हे दत्तप्रभूचं 53 वर्ष झाले सप्ताह करते, ते येडेत काय? पैसे जास्त झाले त्यांच्याकडे? नाही. कीर्तनकार बोलवतात म्हणजे काय पैसे जास्त? नाही हो, त्यांच्या मायबापानं त्या दत्तप्रभूच्या ठिकाणी जागं केलं त्यांना. लक्षात ठेवा, जागं करणं फार गरजेचं आहे. जागेवर राहा, आपल्या धर्मासाठी जागं करा. त्याला कीर्तनात आणत जा, त्याच्या गळ्यात माळ घालत जा. हे ज्ञानोबार आहेत, हे तुकोबार आहेत, ही आपली गीता आहे, ही आपली ज्ञानेश्वरी आहे, हे आपलं भागवत आहे, हे आपला गाथा आहे. हे जर तुम्ही त्याला जागं केलं नाही तर मग त्याला कुठून कळेल महाराज? त्याला कुठून हा महादेव कळेल? त्याला कुठून ही पिंड कळेल? त्याला कुठून दत्तप्रभू कळतील? नाही कळणार महाराज. हे मंदिर घरात का कीर्तनाचं आयोजन, का प्रबोधन, का गाथ्याचं पारायण, का ज्ञानेश्वरीचं पारायण का होतं पूर्वी? हे आजही तुम्ही बंद करायला लागले. त्याला का? हे त्याच्यासाठी होतं की आमचा पोरगा मंदिरात आला पाहिजे, त्याच्या बापानं त्याला जागं केलं पाहिजे. हो, सप्ताह त्याच्यासाठी आहे, जागं राहिलं पाहिजे. पुत्राच्या ठिकाणी 3 माता आहेत, 3 या जगात. 3चा इतिहास सांगायला आता वेळ नाही राहिला. एक जिजाऊ नावाची माता आहे, ती शिवबाला जागं करते. एक मदालसा नावाची माता आहे, आपल्या 4 लेकराला जागं करते. हो, किती माता आहेत महाराज. ती मदालसा ज्ञानोबरांच्या आवडीची आई आहे. ज्ञानोबरांच्या. कोण म्हणतं आई आवडू नये? कोण म्हणतं कीर्तनात आई सांगू नये? नक्की सांगा आई. माऊलीला आवडणारी आई कोणती? प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे पाळण्यामध्ये हा देह नाशिवंत. मळमूत्राचा बाधा हा देह नाशिवंत, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा, वरी चर्म घातले रे रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा रव रव दुर्गंधी रे. ओ स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, पर्यंत मदालसा सोहम झोजो रे बाळा, पर्यंत मदालसा. महाराज गोड आवाज आहे. नुसते प्रमाण म्हटलं तरी तुम्ही ऐकत राहाल, इतके गोड प्रमाण आहे. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे, असती पाऊ दंड. जा राजा जा, संन्यासी बन. जा राजा जा, साधूच्या संगतीत जा. जा रे राजा जा, धर्मासाठी देवासाठी जग. एक मदालसा नावाची माता पोराला जाग करते. जिजाऊ ते बघ तोरणा, ते बघ तो कोंडाणा, ते बघ तो मुरारबाजी, ते बघ ती मुघलशाही पळाली पाहिजे. ओ एक आई शिवबाला जाग करते. ओ एक आई पुढं सांगणार आहे, तुम्ही कधी नाही ऐकलेली. पुढं सांगतो, जरा गुपित ठेवतो. एवढ्या 2 तुम्ही ऐकल्यात आता. चला. जागरा पुत्रासाठी धन, दारा पुत्र पावणे 9 वाजले महाराज. 3च गोष्टी झाल्या. आणखी आहे जन जन जनासाठी जागरा. बंधू बंधू, भाऊ, काय दादा ना आबा भाऊचेत ना, भावासाठी जागर. मला एक भाऊ आहे लहान. आम्ही दोघांनी शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वाईलीच निघायचं नाही. बरं ऐका, जर निघालो तर कीर्तन करायचं नाही. बरं का? नुसतं सांगून कुठं लोकांना, मला तसं नाही. निघा. आणि खरं सांग, भावाने भावाला सांभाळावं. आपला भाऊ व्यसनी होत असेल तर त्याला बाजूला काढा. आपल्याकडे काय झालं,
जमिनीचे भाव वाढले, IT आली, पार्का आली, त्यामुळे आपापसात भांडण व्हायला लागलं. बहिणी भावावरती दावा टाकायला लागल्या, काढ दादा माझा सातबार. आनंद नाही राहिला मला. आमच्याकडं कधी नव्हे तो समृद्धी आला. अरे रे रे, इतके भांडणं लावून गेला महाराज. तिकडे झाली समृद्धी, 3 तासात महाराज चालला नाशिकला. बहिणीने भावावर केस टाकली, काढ दादा माझा पण बाप होता, 2 एकर माझा आहे. कोटी रुपये कोणत्याचे आले ना महाराज. परिणाम काय झाला, आपापसात भांडण व्हायला लागलं. ऐका, मी मगाशी पण सांगितलं ना आता पण सांगतो, खरंच गड्या, भाऊ बनायचं असेल भावासाठी जागं राहणं कशाला म्हणतात. 5 मिनिटं ऐका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती आणि दुसऱ्या वरानं कैकईनं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी. रामा तुला 14 वर्षाचा वनवासी, जा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. वल्कलांगामध्ये धारण केले आणि विश्वाचा मालक आई बापाचं वचन घेऊन 14 वर्षासाठी वनवासात निघून गेला. कसा रे मला टाकून गेला राम. ऐका, फार सुंदर भावे बारीक टाळ. येवले गुरुजी आहेत, सोमनाथ महाराज आहेत, सागर महाराज आहेत. पंडित भीमसेन जोशींनी गायलेली रचना आहे. कसा रे मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम. कसा मला वाह टाकून गेला राम. भाग्यश्री रागे भाग्यश्री. मला टाकून गेला राम. ऐका बरं. रामाविन माझ चैन पडेना, हे रामा रे रामा रे, हे रामाविन मज, रामाविन, हे रामाविन मज, रामाविन मज 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 रे राम, रामाविन मज राम रे राम रे राम रे, हे रामा विन मज रे, हे रामा विन रामा विना. हा गायक, हा वादक, शाबाश. फार गोड भाव आहे. ऐका, विश्वाचा मालक राजगादी सोडून निघालाय. रामा विना, रामा विना, हे रामा विना रे, मदत न पडना. हे रामाविन मज. बोला. रामाविन रे सागर बा महाराज.
रामाविन मज चैन पडे ना गुरुजी वा रामाविन मज चैन पडे ना रामाविन मज चैन पडे ना रामाविन मज चैन पडे ना रे चैन पडे ना नाही जीवासी आरा कसारे मला गेला कोण गेला रामचंद्रानं त्या भरताला जाग केलंय. आपला सिद्धांत आहे जाग कुठं राहायचं. आईच्या ठिकाणी जाग राहिलो, मुलाच्या ठिकाणी जाग केलंय, धनाच्या ठिकाणी मी तुम्हाला जाग केलंय. एवढं भावाचं ऐका म्हणजे अभंगात जाता येईल आपल्याला. रामचंद्रानं भरताला जाग केलंय. आतला आवाज गेला हो. आणि प्रभू रामचंद्र त्या भरताला जाग करायला लागले. टंग दैव जात दुःखे भरता. हे भरत असं नाराज होऊ नको. हे भरत दुःख करू नको. हे त्या भरतासहित आपल्यालाही जागर केलंय बरं का. लय टेन्शन आलं, लय पैसे बुडाले शेअर मार्केटमध्ये, लय नाराज होऊ नका. का नाराज व्हायचं नाही? कारण आहे का. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जाग केलं. भरत नाराज होऊ नको. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा से कर्मजा खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा. काही काही माणसाला फोटो काढण्याची फार हौस आहे. हिंजवडीत जाणार, पुण्यात जाणार, भारी भारी स्टुडिओला फोटो काढणार, पिलदार मिश्या भारीतले कपडे घालणार, फोटो काढणार. बरं नुसते फोटो नाही काढणार, ते फोटो हॉलमध्ये लावणार, मोठा त्याचा फोटो बनवणार. असं दादासारखा बंगला असल्यावर जमतंय लावायला. नाही आमच्यात काय लावायचं, बाहेर जागाच नाही. मोठ्या मोठ्या बंगल्याने फोटो लावणार आणि तेच म्हातारे झाले की त्या फोटोकडे टुळू 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 पाहणार. काय होतास तू, काय झालास तू, असे खोबऱ्याची काल खाली गेलेले असतात, छाती राहिलेली नसते. आणि मग त्या फोटोकडे पाहतो, मीचे कार तूचे तूचे तूचे. ऐका काय सांगतोय. भरताला रामचंद्र जाग करतात. भरत दोन गोष्टीतून कोणी चुकत नाही. कीर्तन ऐकताय ना दादांनो माझं ऐका.
एवढी सुंदर दत्त जयंतीचा उत्सव आहे. वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. प्रत्येक आईनं, प्रत्येक मुलानं, प्रत्येक बापानं घरी घेऊन जा. दोन गोष्टीतून कोणी चुकत नाही. एक तर म्हातारं होण्यातून कोणी चुकत नाही. नाहीच म्हातारे झालात तर मरणातून कोणी चुकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवना. हे भरत, खरंच लय गर्व करू नका. लय माणसाला गर्व झाला. कोरोना आलता तेच बरं होतं. जरा नीट केलं ते माणसं महाराजाशी. गप घरी होता महाराज. 200 नाही, 500 नाही, 1000. महाराज कधी कधी आला पाहिजे कोरोना. 2-2 वर्ष जरा माणसं जागेवर येतात. तो जरा खरंच सांगतो, खरंच सांग. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. गर्व करू नका. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. भरताला सांगतायत रामचंद्र, जाग करतात. भरत, एकतर म्हातार होण्यातून कोणी चुकत नाही. नाहीच तुम्ही म्हातारे झाले तर मरणातून चुकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवना. बसा सर. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. एखादं वणकं तुमच्या मुळशी भागातून वाहत वाहत इंद्रायणीमध्ये जातं. भीमा भामा इंद्रायणीमध्ये जातं. इंद्रायणीतून हळूहळू पुढं सरकत उजनीच्या धरणात जातं. उजनीच्या पुढं हळूहळू चंद्रभागेतून खाली उतरून समुद्रामध्ये वणकं व्हायला लागतं. आमच्या गोदावरीतून पलीकडून एक वणकं येतं, तिकडून बीड जिल्ह्यातून वाहत 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 तुमच्या मुळशीकडलं एक वणकं, आमच्या बीड जिल्ह्यातलं एक वणकं. दोघाची भेट समुद्रामध्ये होते. काय चाललंय रे दादा तुझं? मस्त चाललंय माझं. कोणत्या गावला राहिला? गप्पा सुरू होतात. वणकं एकमेकाला बोलत राहतं. आणि तेवढ्यामध्ये दोन ओंड क्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जा भरत जा. अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा. 14 वर्ष तुला गादी मिळालेली आहे. 14 वर्ष मी वनवासी आहे. हे तुझं माझं प्रारब्ध आहे. जा राजा जा. भावानं भावाला जाग केलंय. ओ भरताला जाग केले रामचंद्रानं. धनासाठी जाग केले भाऊराव पाटलानं. मुलासाठी जाग राहिली मदालसा. 9 वाजून 9:15 झाले महाराज. कळलं आम्हाला. कुठं कुठं जाग राहायचं फार गोड सांगितलं. पण असं जाग राहिल्यावर फळ काय मिळतं? आपुलिया हिता दोष जागता. आपुलिया हिता दोष जागता. आपुलिया हिता दोष जागता. किती भारी का तुम्ही. येवले गुरुजींनी काय, सोमनाथ महाराजांनी काय, सागर महाराजांनी काय, आदिनाथ बुवांनी वाजू द्या, नाही तर आता बसलेले राहुल महाराजांनी वाजू द्या, चौरंगी महाराजांनी वाजू द्या, वैभव महाराजांनी. तुम्हाला धन्यता नाही. धन्य माता पिता तयाची या. आपल्या पलीकडून नगर नावाचा जिल्हा आहे. आणि त्या नगर जिल्ह्याला एक 5-10 मिनिटं 9:30 पर्यंत चालेल ना? ऐका. आणि मग एक 10-15 मिनिटं राहिलेत आपले. लक्ष देऊन आहे. त्या नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर नावाचा तालुका आहे.
पारनेर तालुक्याला एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीमध्ये गेल्या वर्षी या डिसेंबर महिन्यात एक घटना घडली. एक सौरभ आवटी नावाचा पोरगा 27व्या वर्षी देशासाठी शहीद झाला. पोरगा इतका सुंदर होता दिसायला, राजबिंडा ज्याला आपण म्हणतो ना, राजबिंडा इतका सुंदर होता, फार गोरापान होता. त्याचा बाप पोलीसमध्ये आहे, मुंबईला नोकरीला, 70 ते 80 हजार रुपये पगार आहे. आई पण नोकरीला आहे. 1-1.5 लाख रुपये महिन्याला घरात येणारा परिवार होता. पोरगा नेमका व्यायाम करताना, अभ्यास करताना मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. असा विचार नाही केला त्यानं की मी जर आता मिलिटरीमध्ये गेलो आणि माझ्या छातीवर जर गोळी गेली तर माझ्या आईला मुलगा नाही राहायचा, मला काय कमी आहे, मला कसली कमतरता नाही, मला तर पैसे येतात घरी, काय गरज आहे, माझ्या 2-3 पिढ्या बसून खातील एवढा आहे माझ्याकडे. असा विचार नाही केला त्यानं. आणि तो पोरगा, ऐका जरा, वयाच्या 22व्या-23व्या वर्षी व्यायाम करून परीक्षा पास होऊन देशाच्या मिलिटरीमध्ये लढायला गेला. 2018 साली गेला होता. संभाजीनगर युनिव्हर्सिटीमधून शिकला. 19, 20, 21, 22 आणि 23 5 वर्ष देशासाठी लढला. आणि मागच्या वर्षी कॅप्टन झाला होता. त्याच्या हाताखाली 100 मुलं होती. जो कॅप्टन असतो ना, त्याला सहजासहजी छावणीमध्ये बसूनच काम करावं लागतं. पण त्या सौरभचा स्वभाव असा होता की तो कायम छावणीवर ड्युटी करायचा. कॅप्टन जरी झाला तरी पोरातच राहायचं. नेमकं निसर्गाची अवकृपा झाली आणि मागच्या वर्षी या महिन्यात खूप बर्फ पडला तिकडे. आणि त्या बर्फामध्ये काही दहशतवाद्यांनी संधीचं नेमकं सोनं साधलं आणि आपल्या भारत देशाच्या सीमारेषेला ओलांडलं. छावण्या उभ्या असतात आपल्या, बर्फामध्ये छावणीमध्ये दिसत नव्हतं, बर्फ खूप पडत होता. अचानक गोळीबार सुरू झाला. आपले पोरं हातामध्ये बंदुकी घेऊन लढायला लागले. 5-50 पोरं लढत होते. त्याच्यात तो सौरभ सुद्धा हातामध्ये बंदूक घेऊन लढत होता. पडलेला झेंडा पोरांनी उभा केला होता. असं करता करता विजय खेचून आणला होता. एवढ्या बर्फातही आपली पोरं लढत होती. हो, माझा देश सुरक्षित राहावा, माझा भारत सुरक्षित राहावा म्हणून छातीवर गोळ्या झेलत होती. काही जवान खाली पडत होती, काही धारातीर्थी पडत होती, काही देशासाठी 25व्या, 22व्या, 20व्या वर्षी देशासाठी बलिदान देत होती. ऐका रे. आणि असं लढता लढता भारताला विजय मिळाला होता. बरेचसे जवान बर्फातून बाजूला काढले गेले होते. देशाचा झेंडा रोवत असताना तो सौरभ आवटीचा पाय एका बर्फाच्या खदानीमध्ये घसरला. आणि मागच्या वर्षीची घटना आहे. 27 वर्षाचा तरुणा बाण पोरगा त्या बर्फाच्या खदानीमध्ये अडकत गेला. इतका बर्फात अडकला, त्याच्या छातीपर्यंत बर्फ आला. हळूहळू त्याच्या नाकापर्यंत बर्फ आला. त्याचा श्वासोश्वास कोंडला गेला. डोक्यापर्यंत बर्फ आला. आणि वयाच्या 27व्या वर्षी तो कॅप्टन सौरभ आवटी देशाच्या मातीसाठी मुजरा करून बर्फामध्ये त्याचं शरीर फसल्यामुळं शहीद झाला. महाराज, इतका प्रयत्न केला पोरांनी त्या कॅप्टनला शोधण्याचा. सत्य घटना आहे. पण कॅप्टन सापडले नाही. 6 दिवसानं बर्फ थोडासा कमी झाला, एवढे गुरुजी. आणि 6व्या दिवशी तो कॅप्टन सापडला. तर एखाद्या रसवंतीवर आपण जशी बर्फाची लादी पाहतो की नाही, तसं त्याचं सगळं शरीर गोठून गेलं होतं. महाराज, संपूर्ण हात गोठले होते, पाय गोठले होते, छाती गोठली होती. कुणासाठी हो? आपल्यासाठी. आपल्यासाठी हो. थाटात सप्ताह करतो ना आपण, थाटात साखरे महाराज रोज फिरतो ना, थाटात वारकरी चाली म्हणतो ना. अरे तो जर बाजूला झाला तर सप्ताह करू शकत नाही आपण. तो बाजूला झाला तर आपण कथा करू शकत नाही. तो बाजूला झाला तर आपला धर्म टिकणार नाही. त्याची आठवण काढत जा बरं कीर्तनात, त्यांच्या कथा सांगत जा. तो जर दिसला तर मानाचा मुजरा करत जा. बघा, ती आई रडायला लागली. या देशातल्या माता का रडतात? माझ्याकडे बघा, का रडतात? तिला कळतं की आपल्या देशासाठी तो पोरगा बर्फमय झाला. ऐका साठे महाराज, सोमनाथ बाबा, नाईलाजानं त्याची बॉडी सापडली. वैभव महाराज, तर बर्फातून बाजूला काढताना त्याचा हात तोडावा लागला, कापावा लागला हात. अर्धी छाती कापावी लागली, अर्धा पाय कापावा लागला. आणि 27 वर्षाच्या सौरभची अर्धीच बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली. आणि शहीद झालेला तो पोरगा दिल्लीहून विमानानं पुण्यात लोहगावला आला.
इथून त्याची बॉडी गाडीमध्ये निघाली तर 1,00,000 लोक राळेगणला जमा झाली होती. 1,00,000 लोकात बॉडी पोहोचली. हंबरडा फोडून माय धावली. झेंडा सरकवला महाराज. राजबिंडा पोरगा पाहिला आणि हंबरडा फोडून माय रडायला लागले. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा राजा, बाळ सखाग, बाळ सखा. गालावरुनी हात फिरवुनी आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. वनवासारा तिनी जगाला लागली आग. कुठे आसरा कुठे निवारा, जाऊ कुठे मी आज विठ्ठला रे, जाऊ कुठे मी आज. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. हरे केशवा माय बापा, भावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बाप. देवाचा धावा हृदयातून ती आई करत होती. अचानक गालावून हात फिरवता फिरवता माझ्याकडे बघा, आईचा हात असा खांद्याकडे गेला. पाहिलं तर माझ्या लेकराला हातच नाही, माझ्या लेकराची अर्धी छाती नाही, माझ्या लेकराचा पाय राहिला नाही. आणि आईनं त्या आलेल्या जवानांना विचारायला सुरुवात केली, का हो, मी तर 2 हाताचा पोरगा दिला होता ना, मी तर सगळं शरीर माझ्या लेकराचं देशाला दिलं होतं. माझ्या पोराचा 1 हात कुठे आहे, माझ्या बाळाचं छाती कुठे आहे, माझ्या बाळाचा अर्धा पाय कुठे आहे, कोण सांगणार हो. हंबरडा फोडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करायला आलेली मुलं सांगत होती, आई तुमचा पोरगा बर्फामध्ये अडकला. या देशाच्या मातीचं रक्षण करताना तो म्हटला नाही की मी कशाला खाली जाऊ. कॅप्टन असतानाही देशाचं कर्तव्य त्यांनी बजावलं आणि त्यांची बॉडी गोठून गेली बर्फामध्ये. रेंज पोहोचली नाही, माणसं पोहोचली नाही म्हणून 5 दिवस बर्फात त्यांचं शरीर राहिलं. परिणामी बर्फ काढताना हात कापावा लागला. 11 महिने होऊन गेले त्या घटनेला. कोणती आई धन्य आहे का? 11 महिन्यापासून ती आई हातानं जेवण करत नाही, भिंतीला टेकून बसलेली आहे. कोणीतरी तिला पाणी पाजतं, कोणीतरी तिला काला करून चव घालतं, पण आई हाताने जेवत नाही. एकच शब्द म्हणते, माझ्या बाळाला हात राहिला नाही. माझ्या बाळाचा हात कुठे? कोण सांगणार तिला, त्या आईला, की आता तुझा बाळ अशा गावाला गेलाय की
की तो परत येऊ शकत नाही. अशा खूप घटना आहेत महाराज. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, 200 कीर्तन आहेत माझी. खूप जवान सांगितलेत, खूप मावळे सांगितलेत. महाराष्ट्र म्हणतो महाराज तुमचं कीर्तन आम्हाला पाहिजे. 5 मे पर्यंतची रात्र माझ्याकडे रिकामी नाही. रोज 2 कीर्तन आहे. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण रोजची कीर्तन करताना सांगतो, कोणत्या आईला तुकोबारायांनी धन्यता दिली असेल ना, तर जिचा पोरगा वयाच्या 27व्या वर्षी देशाच्या मातीसाठी आपला प्राण देतो. धन्य माता पिता दयाची याद माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता. पुत्र होती जय सात्विक, पुत्र होती जय सात्विक. आपुलिया हिता असे जगता धन्य माता पिता दयाची कन्या पुत्र होती जय सात्विक. माता धन्य आहे, तो बाप धन्य आहे. धन्य माता पिता तयाची. एक 5 मिनिटं राहिलेत. सगळ्यांची विनंती आहे म्हणून, आमच्या आबाची विनंती आहे म्हणून, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी. रंगी रंगला 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 रे रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला. श्रीरंग अवघा रंग एक झाला. कुणाचा अभंग आहे म्हणे? चोक्याची भारी, चोकोबाऱ्यांच्या पत्नीचा. आम्ही वारीक वारी कुणाचा अभंग आहे? सेना महाराजांचा. नर हरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. सोनार समाजाचे नरहरी महाराज, माळी समाजाचे सावता महाराज, हो कुंभार समाजाचे गोरोबा काका, तुडविले बाळ, माहिती ना आपल्याला. हो, तो सगळ्या समाजाला जागृती दिली. सगळे संत महाराज, ज्ञानोबारांनी क्रांती केली, मिळविली मानदी वैष्णवांची. त्याच्यानंतर शिवराय, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी. तो बघतो कोंडानं हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की राज. एक 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 मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी 200वर गेली. 1000ची तुकडी 5000वर. नेताजी पालकर सरसरी विराजमान झाले. अफजल खानाला राजांनी खान आडवा फाडला. शाहिस्ते खानाला राजांनी त्याची बोटं कापली. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. हर हर महादेवचा आवाज घुमला आणि राजांच्या विरोधात एक सिद्धी-जोहर नावाचं संकट आलं. एक 5 मिनिटं ऐका. कोणत्या आईला धन्यता आहे. आणि वेढा पडला 42,000चा. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. आणि 42,000 आत्तापर्यंत एवढं संकट आलं नव्हतं गुरुजी. माझ्याकडे लक्ष द्या 5 मिनिटं. फार 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही कीर्तन. आणि गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. आता गड कसा सोडायचा? संकट तर 42,000चं. वैभव महाराज राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. गडाहून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. त्याला राजांसारखी दाढी लावायची, राजांसारखं सजवायचं, राजांचे कपडे घालायचे, त्याला मुकुट लावायचा. 2 बाजूला 2 पालख्या, सगळं नियोजन. 400 मावळे राजांना सांभाळतील, 400 राजाला घेऊन जातील, 400 गड सांभाळतील, 400 राजांसारखा प्रति शिवाजी घेऊन जातील. सगळं नियोजन. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव होतं शिवा काशीद. नावी समाजाचा पोरगा होता. नेमापूर त्याचं गाव आहे. कधी गेले खाली कोकणात तर पाहून या. ते नेमापूरचा होता. बंद राहू दे, चरचर वाजतं ते बंद करा, राहू दे. 10 मिनिटं. आणि मग तो राजांच्या लक्षातही आलं. ते काय झालं, 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. त्याच्या लग्नाला किती
2 वर्ष झालते वैभव महाराज. राजाला वाटलं मी जर याला पालखीत बसवलं याचं काही बरं वाईट झालं त्याच्या बायकोला काय सांगू, याच्या आईला काय सांगू. नको नको नको, राजे म्हटलेच नाही त्याला. आणि कुठून तरी त्याच्या कानावर बातमी गेली, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे, मीच राजांसारखा आहे, राजे मला राजेगडावर नसले की पोरच मला मुजरा करतात असं म्हणून राजाच पोरगा राजांच्या महलात आला. माझ्याकडे लक्ष द्या. राजाला मुजरा केला. राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा. पोरगा म्हटलं राज तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे ना तो माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर द्या, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, आणि राज तेवढं तुमचं छत्रपती नाव आज मला लावायला द्या. राजा म्हटलं अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव पण मिळेल, पण शिवा हे घालून जिथं जायचं ना तिथनं परत नाही यायचं. ए शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचा मुगुटन कपडे घालून जर मेलो छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. काय प्रेम आहे गड्या, ही शिकागडे आमच्या देशाला. एक नावी समाजाचा पोरगा राजांसाठी मरायला तयार आहे, एक ब्राह्मण समाजाचा पोरगा राजांसाठी मरायला तयार आहे, एक मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर राजांसाठी आग्र्याच्या भेटीत मरायला तयार आहे. अरे एक हिरोजी फर्जत, कोंडाजी फर्जत, तानाजी, येसाजी, मारी काय, कुणबी काय, धनग हे शिकवा, हे आमच्या पोरांना शिकवा. हा आमच्या देशातला इतिहास आहे. कोणती जातपात इथं मानली जात नव्हती रे. हा आमचा देश आहे, ही आमची संस्कृती आहे. घरी घेऊन जा रे. ऐका ऐका, त्याला मुकुट चढवला. हो आता 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. एका बाजूला शिवाजी महाराजांची पालखी, एका बाजूला राजांची, एका बाजूला शिवा नव्याची. वेळा 100 पावलावर, वेळा 50 पावलावर, वेळा 10 पावलावर, वेळात पाऊल घुसला. हरण महादेव, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. आवाज घुमला. हो कुणीतरी बातमी आणली, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा. राजा पळाला, राजा पळाला, राजा पळाला. हुजूर राजा पळाला. हा कोण आहे. हा राजांच्या जागेवर कोणीतरी दुसराच आलाय. 3 तलवारी बाहेर पडल्या. धुमाळवाडीच्या प्रत्येक आईनं ऐका काय कोणती माता धन्य आहे. 3 तलवारी, एक सिद्धी जोहरची, एक फाजल खानाची, एक सिद्धी मसुदाच्या 3 तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली. आदिनाथ महाराज तर उसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापली महाराज. उसाच्या कांड्यासारखे त्याचे पाय कापले रे. पोटाचे त्याच्या 4 तुकडे केले रे. तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले रे. उगीच नाही मिळाला महाराष्ट्र आम्हाला, उगीच नाही मिळालं स्वातंत्र्य आम्हाला. किती लोकांचं बलिदान आहे बघा. डोळे बाजूला काढले रे, त्याचे बोट तोडले रे, सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं रे, त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं महाराज. इतका राग आला सिद्धीला. माझा प्लॅन, माझी बुद्धिमत्ता फिकी पाडली या पोरानं. तुकडे तुकडे केले. ज्या दिवशी वाऱ्यासारखी बातमी गडावर आली की राजा कोणीतरी शिवाला घेऊन आले. राजाला वाटलं एवढ्या मोठ्या संकटातून माझा शिवा वाचला. धावतच गेले. पाहता तर शिवा नव्हता. बांधलेली एक गोणी होती. गोणीचं तोंड सोडलं आणि त्या तोंडातून हातमधून त्या गोणीतून ज्यावेळेला त्या शिवाचे हात, त्याचे तुकडे, त्याचे डोळे, त्याचं पोट, बारीक बारीक मांसाचे तुकडे राजाने पाहिले. स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता, पण माझ्या जिवलग मित्राचे तुकडे माझ्यामुळे झाले. एवढाच गुन्हा याचा. माझ्यासारखा चेहरा म्हणून राजे रडायला लागले. हंबरडा फोडून रडायला लागले. प्रतापराव गुजराणी राजांचे डोळे पुसले. राजे रडू नका. त्या पोराची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं, त्याचे सगळे विधी गडावर केले. अजून त्याच्या आईला माहिती नाही रे की माझा पोरगा गेलाय. अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही बघा. त्याच्या बायकोला माहिती नाही माझं कुंकू गेलंय. ऐका रे कोणती माता धन्य असते. ऐका ऐका. 20 दिवस निघून गेले. 20 दिवसानं राजानं त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं. पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही शिवाच्या घरी येत आहोत. शिवाच्या आईला निरोप द्या, राजा तुमच्या घरी येणार आहेत. वाऱ्यासारखी बातमी शिवाच्या आईच्या घरी आली. तिला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार, नक्की माझा पोरगा पण येणार. तिला काय माहिती हो, आईला दुसरं काही नसतं. बरं रविदादा जिल्हा परिषद सदस्य होऊ द्या, आमदार होऊ द्या, नाही तर खासदार होऊ द्या, त्यांची जी आई आहे ना ती फक्त 2 टायमिंगला माझा पोरगा जेवला पाहिजे
एवढीच अपेक्षा करत असते बरं. साखरे महाराज रोज 1000 किलोमीटर प्रवास करू द्या, माझी अक्का मला फोन करून एकच विचारते, तू जेवलास का राजा, काही खाल्लंस का तू महाराज. आईला लेकरू सोडून काही माहिती नसतं महाराज, आईला दुसरं काही नाही महाराज, तिचं लेकरू असताना रे. तिला वाटलं बाई राजा येणार, म्हटलं माझा पोरगा पण येणार. 6 महिने झाली बाई पोराला पाहिलं नाही. तिनं ठेवणीतली साडी काढली, आपल्या सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई तुमचे मालक येणारे, साडी नेसा. तिला आनंद झाला, 6 महिन्याने नवरा पाहायला मिळणार. साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं, काही मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं. गरीबाची पोर राजांची मालकाची आरती करायची म्हणून दरवाजात उभी राहिली. 10-5 मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता गावच्या वेशीला. आले राजे, आले राजे, शिवाजी महाराज की जय आवाज आला. आणि ती पोरगी अशी दरवाजात उभी राहिली. कोणीतरी समोरून आलं आणि राजांना ओवाळण्यासाठी तिनं असं गंधात बोट घातला. सगळ्या माझ्या बहिणीने मगाशी मला ओवाळलं ना गंध लावून, तसं ओवाळण्यासाठी पुढं सरकली. आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका ओवाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे, जिनं साडी दिली, जिनं मेकअप करायला लावला. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्या पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या देण्याची पद्धत होती महाराष्ट्राची. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला आईनं. पहिला प्रश्न त्या आईनं राजांना विचारला. राजांनी आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की तिला, का तिचा अपमान केला, एवढ्या पोरीमध्ये तिला बाजूला काढलं, बिचारी किती थाटात उभी होती. ती आई म्हटली, राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का अपमान केला. अहो राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का तिला बाजूला काढलं. आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला गुळण तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, हिची सून विधवा झाली, हिचा मुलगा माझ्यासाठी कामी आला, कसं कळलं आई तुम्हाला. आई म्हटली, राज जगाला फसवताल जानता राजे, एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आत राहिलं, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही मराठ्याच्या आळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा तुम्ही न्हाव्याच्या आळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझा पोरगा जर आज जिवंत असता, त्याला माहिती झालं असतं की त्याची बायको तुमची आरती करणार आहे, तर आज माझा पोरगा कुठूनही गावामध्ये हजर झाला असता. राज तुमच्या आधी नाचला असता राज, आणि सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, राज आई राजा आलंय ग, राज आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग, राज आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग, आपल्या घरी राजा आलंय. ज्या आरती तुम्ही येता माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. हंबरडा फोडून घर रडायला लागलं. बायकोच्या बांगड्या कुंकू फोडण्यात आलं. आणि तेवढ्यामध्ये सोन्यानं चांदीनं भरलेली काही ताटं राजांनी घरामध्ये आणली. तर ती शिवाची आई म्हटली, राजा नको हे सोनं मला, राजा नको ही तुमची चांदी मला. राजा म्हटले, काय देऊ आई. ऐका बरं कोणती आई धन्य, एवढंच कथा माझ्या घरी घेऊन जा, तरी माझं जीवन प्रवास सुखात झाला. रोज सांगतोय बिंबीच्या देठापासून हजारो गावात गेलोय, रोज सांगतोय रे ऐका ऐका कोणती माता धन्य आहे. आई म्हटली, राजा मला एकच द्या. आत्तापर्यंत बैल पोळ्याला, शिमग्याला, दिवाळीला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा. मला आता पोरगा नाही राहिला, एक द्या मला. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल, तुमच्याच हातचं जेवण करायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राज माझ्या हातची पोळी खायला जर तुम्ही येत असाल तर लक्षात ठेवा राज, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय. अरे आपला पोरगा गेल्यावर सुद्धा जी आई राजाला मुलगा मानते, धन्य माता पिता तयाची या विठोबा रखुमाये.